महाराज तुमची आणि पीएन साहेबांची मैत्री ही गेले 40 वर्षाची मैत्री आहे। पीएन साहेब स्वतःच्या निवडणुकीत एवढे राबले नसतील तेवढे तुमच्या वेळी राबले। महाराज करवीर मतदारसंघामध्ये 71,000चं लीड त्या ठिकाणी मिळालं। त्यातलं 12,000चं मताधिक्य हे केवळ पन्हाळा तालुक्यातून आपल्याला या ठिकाणी मिळालं। या करवीर मतदारसंघामध्ये पीएन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी केलेलं काम याची पोचपावती मिळाली। कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं ते घडलं आणि पीएन साहेब आपल्यातून एवढ्या लवकर या ठिकाणी जातील असं कधी वाटलं नव्हतं। नियतीनं या ठिकाणी जो काही निर्णय घेतला त्याला सामोरं जाण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय। आज राहुल पाटलांना पुढे करून आपण त्यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा पुढे घेऊन जायची जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी घ्यावी लागेल। पीएन साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी असणार आहे। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। विशेष करून करवीर मतदारसंघामध्ये स्वर्गीय पीएन पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी घेतली। महाराज करवीर मतदारसंघामध्ये 71,000चं लीड त्या ठिकाणी मिळालं। त्यातलं 12,000चं मताधिक्य हे केवळ पन्हाळा तालुक्यातून आपल्याला या ठिकाणी मिळालं आणि म्हणून पन्हाळकरांचे मनापासून धन्यवाद द्यायचे। सकाळी आम्ही गगनबावडवाल्यांनी 8,000 दिलं, त्या 70,000 मधलं त्यांचे आभार मानले। आता पन्हाळ्याच्या 12,000 मताधिक्य मिळालं, तुमचा आभार मानणं आमचं कर्तव्य आहे। आणि करवीर मधले जे आलेले आहेत त्यांनी 50,000चं लीड या ठिकाणी दिलं, ते प्रचंड असं लीड। हा सगळा हिशोब 71,000 वर जो काय पोचला, या करवीर मतदारसंघामध्ये पीएन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी केलेलं काम याची पोचपावती मिळाली। आणि मी महाराजांना त्यावेळी म्हणलो की साहेब महाराज तुमची आणि पीएन साहेबांची मैत्री ही गेले 40 वर्षाची मैत्री आहे। पीएन साहेब स्वतःच्या निवडणुकीत एवढे राबले नसतील तेवढे तुमच्या वेळी राबले। म्हणजे हे मी सुद्धा जवळून बघितले। आता मी सुद्धा 20 वर्ष आमदार आहे, 99 बसून पीएन साहेबांना या ठिकाणी बघतोय, परंतु स्वतःच्या निवडणुकीपेक्षा देखील जास्त राबायचं काम आदरणीय शाहू महाराजांसाठी पीएन साहेबांनी केलं। हे उभ्या जिल्ह्यानं या ठिकाणी बघितलं आणि त्याचं फळ तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी हे मताधिक्य देऊन निश्चितपणे या ठिकाणी दाखवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। दुर्दैवी घटना घडली, कुणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं ते घडलं आणि पीएन साहेब आपल्यातून एवढ्या लवकर या ठिकाणी जातील असं कधी वाटलं नव्हतं, ते मात्र त्या ठिकाणी घडलं। आणि एक मोठा आघात या जिल्ह्याच्या काँग्रेसवर असेल, राज्याच्या असेल किंवा सामान्य कार्यकर्त्याच्या जीवनावर आघात त्या ठिकाणी झाला। पीएन साहेब गेले हीच कल्पना आपल्याला या ठिकाणी करवत नव्हती, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। शेवटी काळासमोर काही खरं नसतं, नियतीनं या ठिकाणी जो काही निर्णय घेतला त्याला सामोरं जाण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय। आज राहुल पाटलांना पुढे करून आपण त्यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा पुढे घेऊन जायची जबाबदारी तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी घ्यावी लागेल। जबाबदारी तुमची असणार आहे, पीएन साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी असणार आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।